मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची बातमी आहे, गेल्या 17 दिवसापासनं जे अमेरिका, इस्रायल संयुक्तरित्या इराणसोबत युद्ध करत आहेत, याला जवळपास 17 दिवस झाले. 28 फेब्रुवारीला हा जो संघर्ष चालू झाला, या संघर्षामध्ये जशी अमेरिकेची वरचढ बाजू राहिलेली आहे आणि अमेरिकेने ज्या पद्धतीनं हल्ले केले, त्यामध्ये 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यामध्ये त्यांचे इराणचे सर्वोच्च नेते मारले गेले. त्यानंतर मंत्रिमंडळामधले काही लोक मारले गेले. त्यानंतर आत्ता जी बातमी आहे 17 दिवसानंतरची, ती अत्यंत महत्त्वाची आणि इराणला धक्का पोहोचणारी आहे. आणि यामध्ये काल जे हल्ला केला होता अमेरिकेने चाबार पोर्टवरती, तोही इराणचं कंबरडं मोडणारा हल्ला होता. आणि त्यानंतर जो आज हल्ला झाला इस्रायलकडनं, त्या हल्ल्यामध्ये जे इराणचे 2 महत्त्वाचे नेते आहेत, म्हणजे त्यांच्या देशातले महत्त्वाचं रोल बजावणारा कमांडर, आता हे कमांडर होते इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स बाजिश युनिटचे हे कमांडर होते. हे मारले गेले असल्याचा दावा इस्रायलने केलेला आहे. आणि जर असं झालं असेल तर खरोखर इराणचं ह्याच्यामध्ये खच्चीकरण होऊ शकतं, असंही माध्यमामध्ये सांगितलं जाते. आणि दुसरे आहेत सुरक्षा प्रमुख लाजिरानी. आता हे पण त्यामध्ये मारले गेलेत असा इस्रायलने दावा केलेला आहे. मग आता हे कमांडर गुलाम रेजा सुलेमानी आणि त्यासोबतच लारिजानी, हे 2 जर अधिकारी महत्त्वाचे मारले गेले असतील तर नक्की इराणला त्याचा परिणाम होऊ शकतो, परिणाम जाणवू शकतो आणि इस्रायलची वरचढ बाजू म्हणायला हरकत नाही. आता यामध्ये काल जे हल्ले झाले ते महत्त्वाचेच होते, पण एक स्टेटमेंट आपल्याला आठवत असेल, 2 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट होतं डोनाल्ड ट्रम्प यांचं, की पुढल्या आठवड्यामध्ये आम्ही नियोजित एक चांगला मोठा कट करून इराणचं कंबरडं मोडू किंवा इराणवरती त्या पद्धतीचा हल्ला करू, असं परवा दिवशी स्टेटमेंट होतं शनिवारचं. कोणाचं? डोनाल्ड ट्रम्प यांचं. आणि मंगळवारी त्यांचे 2 महत्त्वाचे अधिकारी त्यांनी मारले. म्हणजे एका बाजूने पाहिलं तर अमेरिका नियोजित पद्धतीनं इराणवरती हल्ला करते आणि इराण ज्या पद्धतीनं हल्ले केले, इराणने प्रत्युत्तर दिलं, तर त्यामध्ये इराणनी काही साध्य तरी केलेलं नाही, तसं अमेरिकेनेही काही साध्य केलं नाही. पण इराणची जी हानी होती, आर्थिक हानी, तिथं हजारो लोक आत्तापर्यंत मारले गेले, निष्पाप लोक मारले जात आहेत आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले झाले, तिथले जे स्थळ आहेत ते उद्ध्वस्त केले. त्यामुळे हे इराणसाठी मोठी आर्थिक हानी किंवा देशावरती एक मोठं संकट म्हणायला हरकत नाही. कारण अमेरिकेची जी बाजू आहे ती भक्कम आहे आणि अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा आहे आणि इस्रायल ऑलरेडी डेव्हलप्ड कंट्रीमध्ये येतं. त्यामुळे इस्रायल हे डेव्हलप्ड आहेच, त्यासोबत इराणला याचा किंवा भविष्यामध्ये इराणला ह्याची झळ मोठ्या प्रमाणावरती पोहोचणार आहे कम्पेअर टू अमेरिका, इस्रायल. आता हीच महत्त्वाची बातमी आहे की यांचे जर 2 नेते मारले असतील तर युद्ध 2-3 दिवसामध्ये समाप्त होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावरती आपलं काय मत आहे? आपणही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.